हॅलो नमस्कार, मी अनुराधा अनुसौम्य तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मी आत्ता आलेली आहेत आणि घड्याळात तुम्हाला दाखवते. दिसत नाहीये, एक मिनिट थांबा. किती वाजलेत? 9:15 वाजलेत. इथून दिसत नाहीये. माहिती नाही, काहीतरी कॅमेरामध्ये गडबड झाली. टेक्निकल प्रॉब्लेम झाला माझ्या कॅमेरामध्ये. तर ना, आता मी चहा ठेवला इथे. पहिला चहा घेते मस्तपैकी. पहिला फ्रेश झाली, आल्याच्यानंतर हातपाय वगैरे धुतले. 9 वाजता आली मी, हातपाय वगैरे धुतले आणि ते चहा ठेवायला आली. चहा घेते आणि अक्षरशः मी सकाळी ना 9 वाजता गेलेली आणि इतका कंटाळा आला ना जेवण बनवायला. पण काहीतरी करायला लागेल, तर बघते पहिला काय काय उरलं आहे. मला वाटतं थोडासा भात आहे. भात उरलेला आहे, तर थोडासा अजून भात घालते आणि आज कुळदाची पिठी बनवते. असं तर बाहेरून वगैरे जेवण मागवावं, पण काय फायदा आहे. मी जाते कामाला कशासाठी आणि बरं अशाच बाहेर पैसे उधळायला लागली, तर त्याचा फायदा काय आहे. त्याच्या अगदी काहीच खर्च न करता आता मी कुळदाची पिठी बनवते आणि भात बनवते. मस्त गरम गरम चहा घेते मस्तपैकी. एवढं सकाळी गेली म्हणजे तिकडे माझं खाणं पिणं वगैरे झालेलं आहे. पण एक असं असतं ना की घरी आल्याच्या नंतर काहीतरी तोंडात गेलं पाहिजे, काहीतरी पोटात गेलं पाहिजे. त्याच्यासाठी मी आता चहा ठेवला. ह्याच्यामध्ये ना मी मस्तपैकी फरसाण टाकणार आहे. जो आपला मिसळचा फरसाण उरला होता ना थोडासा, तो फरसाण टाकणार आहे आणि मग पुढच्या कामाला लागणार आहे. आणि इथे मी ना कांदिवलीवरनं यायचं होतं आणि माझ्याकडे ना कांदिवलीवरनं यायचं होतं आणि येताना ना माझ्याकडे टप वगैरे तुम्हाला दाखवते. सगळं पेडिक्युअरचा टप होता, 2 बॅग होते म्हणून बघा. तर त्यासाठी ना मी रिक्षाने आलेली आहे आणि आता परत रिक्षाने यायचं आणि परत एक्स्ट्रा खर्च करायचं, तर ते आपल्याला जमत नाही ना. म्हणून आता दुसरं काय नाही, बाहेरचं वगैरे काय नाही, बाहेरचं काय नाही खायचं. डायरेक्ट आता पिठी भात बनवते. मेन म्हणजे मी अशी रिक्षाने वगैरे कधी येत नाही. मी कामाचे मोस्ट ऑफ भरपूर ऑर्डर सगळे कांदिवलीचेच असतात, पण मी रिक्षाने वगैरे केव्हा येत नाही. अगदी खूपच जसं असं 2-3 बॅग असतील ना, 2 तर रोजच असतात, तरी पण मी बसनेच येते किंवा शेअरिंग टॅक्सी आहे तिकडनं यायला ना, त्यांनीच येते. मी रिक्षाने वगैरे येत नाही. तर आता एवढा खर्च झाल्याच्यानंतर परत 200 रुपये पण होत नाहीत, म्हणजे 250 सॉरी 180 रुपये झाले. 180 रुपये झाले. तर ते तरी पण असं होतं ना की नाही एक्स्ट्रा खर्च नाही करायचे. तर चला चहा घेते मस्तपैकी. चहामध्ये मी दूध वगैरे टाकलेलं आता आणि चहा घेते आणि मग जेवणाला लागूया. म्हणजे आता बनवणार आहे पिठी भात ना, त्याची तयारीला लागूया. तर इथे ना आता मी आलेली आहे देवाजवळ. जे पैसे मला मिळाले होते ना कामाचे, ते मी देवाजवळ ठेवायला आलेले आहे. एका साईडला चहा तर होतोच आहे, पण देवाजवळ पैसे वगैरे ठेवून देवाला नमस्कार करून मी परत आता इथे आलेली आहे. माझा चहा मस्तपैकी छान झालेला आहे. 1 नंबर चहा झाला होता. फटाफट घाईघाईमध्ये केला होता ना, म्हणून खूप छान झाला होता चहा. तर इथे त्याच्याबरोबर ना मी थोडासा अगदी फरसाण घेतलेला आहे आणि तो चहाबरोबर मस्तपैकी एन्जॉय करते आणि मग पुढच्या कामाला मी लागणार आहे. आणि ते कुळथाची पिठी वगैरे बनवणार ना, ॲक्च्युली मला मिताली बोलत होती की मम्मी कुळथाची पिठी आणि भात बनवण्यापेक्षा ना आपण हे करूया, बटाट्याची काप आणि डाळ भात बनवूया. मी की नको, खूप दिवस झाले ती माझ्या मैत्रिणींनी कुळथाची पिठी दिली होती ना, ती बनवेल करून ती तशीच राहिली होती. तर आपणच तेच बनवूया. इथे ना आता मला जेवणाची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी ना मी जेवढं पण मला पिठी बनवण्यासाठी म्हणजे खूप काय लागत नाही. ॲक्च्युली पिठी ना एकदम साधी सोपी असते. कुळथाची पिठी आमच्याकडे कोकणामध्ये जास्त ना कुळथाचीच पिठी खातात. असं म्हणजे ह्याची पिठी असते ना, चण्याची पिठी, बेसनचं आपण पिठलं बनवतो ना, ते खूप कमी खातात. म्हणजे आणि ते जर बनवलं ना तर ते पण म्हणजे आवडीने खातात, नाही असं नाही. पण आमच्याकडे ना ह्याचं पीक जास्त होतं, म्हणजे कुळथाचं पीक जास्त होतं ना, त्यामुळे मोस्ट ऑफ ना कुळथाचीच पिठी खाल्ली जाते. आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी गरमागरम भात जो बाजूला शिजतो आहे. तर इथे मस्तपैकी सगळे मी ह्याच्यामधून सामान काढलेलं आहे फ्रीजमधून. म्हणजे मिरची काढलेली आहे, मला मिरचीवरची बनवायची आहे, तिखटवाली मसाला टाकून बनवणार नाही आहे. हे सगळं फोडणीला वगैरे सगळं कापायचं वगैरे बाकी आहे. त्याच्या आधी ना मी 2 पळी इतकं पीठ काढलेलं आहे एका टोपात आणि त्याच्यामध्ये पाणी घालून बाजूला ठेवलेलं आहे. जेणेकरून ना म्हणजे मी ह्याला शेकवायची म्हणजे गरम करायची ना अशी तेलात
जसं मी बेसन कसं प्रत्येक टायमाला तुम्हाला दाखवते की बेसन मी तेलामध्ये फ्राय करते, मग मी पिठलं बनवते पाणी घालून, तसं करायची काही गरज नाही. कारण का जेव्हा आम्ही हे कुळथाची पिठी वगैरे दळतो ना, आणि ही ना गावची म्हणजे गावावरनं माझ्या मैत्रिणीने दिलेली पिठी आहे. तर ती मस्तपैकी त्याच्यामध्ये ना जेव्हा भाजतात ना, त्याच्यामध्ये जिरं आणि धणे थोडेसे टाकले जातात. कोण कोण ना ह्याच्यामध्ये हिरवी मिरची असते ना, तीसुद्धा टाकतात. ते छान छान म्हणजे ते भाजून घेतात ते मसाला तेवढाच, आणि त्या कुळथाच्या पिठीमध्ये वापरला जातो. तर इथे हे करत असताना मी तुला जरा पाठवलं होतं मी चण्याची डाळ आणायला. माझ्याकडे होती पण ती कमी पडली असती. मला उद्या ना पुरणपोळीची ऑर्डर आहे ना, तर ते मला डाळ वगैरे भिजत घालायची आहे. त्याच्यासाठी मी तुला बोलली की मी आता जरा खाली जा आणि डाळ घेऊन ये. तर ती डाळ घेऊन आलेली आहे. इथे ना बघा फोडणीला देताना राई जिरा जेव्हा फोडणीला घातलं ना, ते चटचट उडत होते ना, तर मस्त एकदम माझ्या डोळ्याच्या चष्मा असूनसुद्धा माझ्या ते डोळ्याच्या पापणीवरती ती राई उडालेली आहे. तर त्यासाठी ना मी याच्यावरती झाकण मारून मारून मग सगळी पूर्ण फोडणी पूर्ण केलेली आहे. उडतं मग मोस्ट ऑफ ना बरेच वेळा असं राई जिरा तर उडतोच उडतो. तर इथे मस्तपैकी फोडणीला फक्त मी राई जिरा हे घातलेलं आहे, मिरची घातलेली आहे आणि कांदा घातलेला आहे. आणि मला ना बघा बरेच टायमाला ना असे मी व्हिडिओवरती बघते ना की फोडणी जेव्हा देतात ना, कढीपत्ता असा अख्खाच्या अख्खा पकडून ते फोडणीला घालतात. पण तो ना मला व्हिडिओमध्ये केव्हाच असं दाखवता येत नाही. का माहिती आहे? कारण का एका हातामध्ये माझ्या मोबाईल असतो. त्याच्यामुळे ना मला ना तो कढीपत्ता आहे ना असा मस्तपैकी एक पूर्ण पानं काढून अशी त्याच्यात फोडणी घालतात तसं दाखवतात. म्हणून मी खास ना असं बाजूला ठेवलेलं आहे आता मोबाईल, आणि तशी फोडणी दाखवलेली आहे की मी कढीपत्ता पण घातलेला आहे याच्यामध्ये. तर ठीक आहे. तर आता बघा याच्यामध्ये ना फोडणी सगळी मस्तपैकी अशी खरपूस झालेली आहे. आणि पिठी पण बघा तुम्ही ही कुळथाची जी पाण्यामध्ये भिजत घातलेली ना, ती छान अशी पूर्ण पाण्यामध्ये खाली अशी पूर्ण मिक्स होते, त्याच्या गुठळ्या राहत नाहीत. तर इथे आता फोडणी चांगली छान खमंग झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी ना अर्धा चमचा हळद घातलेली आहे. कारण का मी तुम्हाला आताच सांगितलं की मी पिवळी बनवणार आहे, तिखटवाली बनवणार नाही. जशी जशी कोणाला तिखट पाहिजे असेल तर कोण तिखट बनवतं, कोण मिरचीवरती पाहिजे तर मिरचीवरती बनवतात. तर मी मोस्ट ऑफ तिखट पण बनवते आणि अशी पण बनवते. अशी पण मला खूप आवडते. तर ना मी आता मस्तपैकी ह्याच्यामध्ये सगळं ते पीठ जे होतं ना भिजवलेलं ते घातलेलं आहे, आणि त्याला चांगली खळखळून उकळी येऊ देणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता ना 2-3 साल आहेत ना कोकमाची घालणार आहे. खूप छान लागते, मस्त टेस्ट लागते. म्हणजे कोकम शिजतो ना जेव्हा पिठी शिजते आणि त्यात कोकम पण शिजला जातो ना, तेव्हा त्याचं ना ते जे कोकमाचा रस असतो ना, तो भातावरती पिळून घ्यायचा. मस्त एक नंबर अशी तिखट आंबट अशी ना ती पिठी लागते. ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि आता ना माझं प्रत्येक टायमाला होतं मिठाच्या बाजूलाच माझं हिंग असतं. तरी पण ना काय काय वेळेला मी फोडणीला टाकायचीच विसरते. तर आता मी वरून घातलेली आहे मस्तपैकी ह्याच्यामध्ये हिंग, आणि परत एकदा ढवळून घेतलेलं आहे. ह्याच्यावरती छान असं झाकण मारून ठेवणार आहे, आणि एक 5 ते 7 मिनटं छान त्याला कड येऊ देणार आहे झाकण मारूनच. तोपर्यंत माझी आजूबाजूचा सगळं पसारा आहे ना, तो मी आवरून घेतलेला आहे. खूप बारीक-सारीक असतंच पडलेलं. आणि माझ्या ना किचनच्या ओट्यावरती ना माझं असं कधीच नसतं की मी म्हणजे माझं किचन केव्हाच क्लीन नसतो. जेव्हा मी अशी जेवण वगैरे बनवत असते ना, मी बऱ्याच जणांचं बघितलं मस्त छान असं क्लीन असतो, पण माझा नसतो. माझा खूप सारा पसारा असतो आजूबाजूला. एकदा सगळं झालं की मग नंतर सगळं आटपायचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर. तर इथे ना आता मला मी डाळ मगाशी सांगितलं ना की मला उद्या पुरणपोळीची ऑर्डर आहे. त्याच्यासाठी इथे मी डाळ काढून घेतलेली आहे आणि हाताबरोबर ना मस्तपैकी धुवून वगैरे एका साईडला ती भिजायला घातलेली आहे. ती उद्या मी सगळं त्याचं पुरण वगैरे उद्याच तयारी करणार आहे. तर इथे बघा छान मस्तपैकी तोपर्यंत पिठी पण त्याला उकळी आलेली आहे बारीक छान अशी, आणि झाकण मारून कड काढून घेतल्यामुळे ती आतल्यात मस्तपैकी छान शिजलेली आहे. ह्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये आपलं ओलं खोबरं असतं ना, आणि ओलं खोबरं आमच्याकडे तुम्हाला मी खूप वेळा सांगितले की आमच्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये ओलं खोबरं घालतातच. तर ह्याच्यामध्ये पण मी छान ओलं खोबरं घातलेलं आहे. तुम्ही अशा टाईपची म्हणजे अशा पद्धतीने ना बनवून बघा खरंच. आणि जे कोकणातले वगैरे असेल ना त्यांना तर माहितीच असेल की हां अशा पद्धतीनेच बनवतात म्हणून पिठी कुळथाची पिठी हां खास. मस्तपैकी खोबरं घातल्याच्यानंतर याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे, आणि मस्तपैकी पिठी माझी तयार झालेली आहे. त्यानंतर ना मी सगळा आजूबाजूचा पसारा आहे ना, तो इथे माझी तयारी चाललेली आहे सगळं पसारा आटपण्याची. कारण की जेवढं फटाफट करेल ना तेवढी लवकर लवकर माझी कामं होतील. तेच चाललं आहे बघा. आता सगळं झालेलं आहे, आणि ना गॅसच्या माझं जर गॅसवरती ना ती फोडणी तडतडत होती ना, ती खूप
तेलाचा चिटचिट उडालेला आहे. तर त्याचं आता मी तेच सांगत होते की मला शेवटी ते साबण लावूनच मला साफ करायला लागणार आहे. तर ठीक आहे, असू देत. ते तर आता प्रत्येक टायमाला करावंच लागतं, काय करणार. इथे सगळं माझं जेवण सगळं नव्हतं, फक्त पिठी भात जो बनवलेला होता ना, त्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट केलेला आहे आणि मस्तपैकी शेगडी आहे ना, छान असं साबण लावून त्याला क्लीन करून घेतलेली आहे. अगदी ना समोरच्या भिंतीवरती वगैरे पण सगळं ना ते तेलाचं चिटचिट वगैरे उडालेलं आहे. तर चला, इथे सगळं माझं आता आटपून वगैरे झालेलं आहे. मी एवढ्यासाठीच फटाफट घाई करते, कारण की मला ना थोडंसं बघा असं शूट पण करायचं होतं की मस्तपैकी पिठी भात माझी तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर मी कांदा घेतलेला आहे आणि हे जो कोकम आहे ना, त्याचा रस मस्तपैकी आंबटसारखं असं पिळवून घ्यायचं. एक नंबर पिठी भात टेस्टी लागते. सगळं माझं झालेलं आहे, जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आज खूप थकलेली आहे. म्हणजे थकायला म्हणजे ॲक्च्युली सगळेजण बघा जॉब वगैरे करतातच, नाही असं नाही. म्हणजे मोस्ट ऑफ 10-10 तासाचं पण जॉब बायका बाहेर जाऊन करतात. पण माझं मोस्ट ऑफ काय होतं, अशा एवढ्या मोठ्या मोठ्या 2-2 बॅग घेऊन जायच्या असतात ना, अशा मोठ्या मोठ्या बॅग घेऊन जायच्या असतात ना, आणि त्या पण एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं असतं आणि ते खांद्याला 2-2 बॅग, हातामध्ये एक पेडिकेअरचा टब. त्याच्यामुळे ना खूप थकायला होतं. तर म्हणजे जे पार्लरचं वगैरे काम करतात किंवा जे सेल्सचं वगैरे पण काम करतात ना, त्यांना पण चांगलं माहिती असेल की जेव्हा सगळ्यांच्या दराजात जाऊन फिरायचं असतं ना, काय हालत होते ती. तर असो, सगळ्यांच्या बाबतीमध्ये काय ना काहीतरी अशा उलाढाल्या होतच असतात. तर माझं सगळं आता झालेलं आहे आणि आता ब्लॉग मी इथेच थांबवते. खूप थकायला झालं, असं वाटतं केव्हा झोपते. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ताई आहेत, पल्लवी ताई आहेत, मी खास त्यांच्यासाठी सांगते. पल्लवी ताई खूप छान मला कमेंट करतात आणि मला खूप छान म्हणजे त्यांचे कमेंट्स वाचायला इतक्या भारी वाटतात ना. म्हणजे घरातलं कोण कौतुक करत नाही, पण बाहेरचे असं कोण कौतुक करत असेल ना, खूप बरं वाटतं. तर मागच्या टायमाला पण पूनमताई होत्या, त्यांनी पण छान म्हणजे पीवाले आहेत ना, खूप छान मला प्रतिसाद देत आहेत. तर असं म्हणजे बरेच माझी मैत्रिणी वगैरे पण मला भले तिथे सांगत नाहीत, म्हणजे कमेंटमध्ये नाही सांगत, पण मला अशा बाहेर भेटलं ना की त्या पण मला खूप हे करतात, अनुराधा खूप छान करते, अनुराधा खूप छान करते. खूप बरं वाटतं. घरातले विचारत नाहीत ती गोष्ट वेगळी आहे. पण ठीक आहे. मला परत एक नीलमताई आहेत, त्यांनी पण छान मला कमेंट केलेली आहे, त्या पण मला कमेंट करत असतात. एक अश्विनीताई आहेत, त्या पण खूप छान कमेंट करत असतात. परत आहेत माझ्या मैत्रिणी वगैरे पण आहे, प्राची आहे, सारिका वगैरे, अशा खूप छान माझ्या मैत्रिणी मला कमेंट करतात. ह्या मला बाहेर पण करतात, म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या बाहेर पण करतात आणि याच्यामध्ये पण व्हिडिओ बघून पण मला छान छान कमेंट करत असतात. तर खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं. तर असे छान छान कमेंट मला करत राहा, म्हणजे माझं पण प्रोत्साहन वाढत जाईल. मी पण आता उद्या काय टाकू, मला पण मग विचार करायला खूप बरं वाटतं की अरे या लोकांचे एवढे छान छान कमेंट येतात ना, मग आता मला व्हिडिओज ना कंटिन्यू करायला लागेल. तर असेच कमेंट करत राहा आणि व्हिडिओज आवडलेचे नाही, माझी जबरदस्ती आहे की व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला, तर उद्या परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.